नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 7वीचा बालभारतीचा दुसरा पाठ स्वप्न विकणारा माणूस हा शिकणार आहोत. तर आपलं बालभारतीचं पुस्तक काही प्रमाणात असे दिसण्यात आहे आपल्याला. तर आपण बालभारती ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे. आता आपण त्याचं दुसऱ्या पाठाचं पहिलं पेज शिकणार आहोत. मग दुसऱ्या पार्टमध्ये त्याचं पाठ क्रमांक 2 स्वप्न विकणारा माणूस. अशोक कोतवाल 1961 मौनताली पडझड कुणीच कसे बोलत नाही हे कविता संग्रह. प्रार्थनेची घंटा सावलीचा घड्याळ हे ललित लेखन संग्रह घेऊन गिरकी या बालकविता संग्रह प्रसिद्ध. प्रत्येक मनुष्य आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असतो. स्वहिताबरोबर समाजाच्या उपयोगी पडणारे व उदात्त हेतू असणारी स्वप्ने पाहावीत असा संदेश पाठातून दिलेला आहे. प्रस्तुत पाठ सावलीचं घड्याळ या ललित संग्रहातून घेतलेला आहे. म्हणजे जो हा पाठ अशोक कोतवाल यांनी लिहिलेला आहे ते या पाठाचे लेखक आहे आणि त्यांनी हा पाठ सावलीचं घड्याळ या संग्रहातून घेतलेला आहे. यामुळे याच्यातून आपल्याला कळतं की या पाठात कसं स्वहिताबरोबर समाजाच्या उपयोगी पडणारी एक दाद आहे. माणसाला स्वप्न बघता आली पाहिजे, नुसतीच बघता आली पाहिजे असं नाही, तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे. असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळे लोक म्हणत असतात. आता स्वप्न ही निर्माण करावी लागतात की ते उत्पन्न होतात ते आपल्याला माहीत नाही. स्वप्नाविषयी लोक काय काय बोलतात. कोणी तर स्वप्नांना भलतं तुच्छ लेखतात. म्हणजे आपल्याला जे स्वप्न बघतो ना आपण ते पूर्ण करता आलीच पाहिजे. असं नाही की नुसतं बघायचं, झोपले उठले बघलं झालं, तर त्यामुळे नाही. आणि ते आपले स्वप्न आपल्याला पूर्ण करता आले पाहिजे. पण काही काही लोक स्वप्नाला तुच्छ तेही लेखतात. भलती सलती स्वप्न पाहू नको असाही सल्ला देतात. भलती सलती म्हणजे आता काही लोक म्हणतात मला हे बनायचंय ते बनायचं, तर त्याविषयी भलती सलती स्वप्न पाहू नका असाही सल्ला देतात. माझं तर म्हणणं असं आहे, ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही. सर्वजण स्वप्न बघतात, पण लेखकाचं म्हणणं आहे जो स्वप्न बघत नाही तो माणूसच नाही. जे स्वप्न आपल्याला समृद्ध करत ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. ज्यांच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं ती माणसं आपल्याला स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात, इतरांपासून आपल्याला वेगळं करतात. जे लोक संवेदनशील असतात ते त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी इतर लोकांपासून त्यांना वेगळे करतात व त्यांचे स्वप्न पूर्ण करतात. स्वतः काहीतरी आदर्श बनवून ते वावरतात, नाहीतर इतरांना आदर्श बनवतात. ते त्यांच्या स्वप्न पूर्ण करून आदर्श बनतात, नाहीतर ते इतरांना म्हणजे बाकीच्यांना आदर्श बनवतात. पण असा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं अधांतरीत तरंगत राहतात. ना धड इकडे ना धड तिकडे अशी त्यांची अवस्था असते. लोक तिलाच स्वप्नाळू वृत्ती म्हणतात. तर हा प्रश्न येऊ शकतो, स्वप्नाळू वृत्ती कोणाला म्हणतात? तर ती आहे ना धड इकडे ना धड तिकडे अशी त्यांची अवस्था असते. बिना ध्यास नि बिना धडपडीशिवाय असलेली स्वप्नाळू वृत्ती कशी घातकच नाही का? बालपणी आम्हाला स्वप्नांचा खरा अर्थही कळत नव्हता, पण स्वप्न या शब्दांचा आमचा परिचय झाला होता. आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच भाग. नंतरचा भाग आपण पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत.